काल संपूर्ण दिवसभरात नेमकं काय काय घडलंय या बाबतीतल्या आता घटनाक्रम आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। बघूयात नेमकं काय घडलेलं आहे ते। युद्धबंदी कालपासून सुरू झाली आहे, पण काय झालं आपण बघतोय। 10 मे संध्याकाळी 5:30 वाजता शस्त्रसंधीवर दोन्ही देशांकडून सहमती आली। देश युद्धविराम करायला सहमत झाले। त्यानंतर काल संध्याकाळी 6 वाजता भारताने युद्धबंदीच्या अटींवर सहमती दिली। दोन्ही देशांमध्ये सर्व प्रकारच्या गोळीबार किंवा लष्करी कारवाई करण्यावर बंदी घालणार यावर सहमती झाली। शस्त्रसंधीवर परराष्ट्र मंत्र्यांचं विधान संध्याकाळी 6:30 वाजता समोर आलं। गोळीबार लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। दहशतवादाविरुद्ध भारताची दृढ भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। पाकिस्तानकडून मात्र रात्री 9 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं। ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला। जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये स्फोटांचा आवाज झाला। शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पाकिस्तानकडून ही कुरघोडी केली गेली आणि त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाचं त्यानंतर रात्री 11 वाजता एक निवेदन समोर आलं। पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं या निवेदनामार्फत स्पष्ट करण्यात आलं। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं गेल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं निवेदनाच्या माध्यमातून। आणि जवाबी कारवाईसाठी सैन्य पूर्णपणे स्वतंत्र आहे, लष्कराला फ्री हँड दिलाय असंही घोषित करण्यात आलं। भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर मात्र पाकिस्तान नरमला।